नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. या ठिकाणी मी तिळाची वडी बनवण्यासाठी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे. त्यामुळे ही वडी अगदी चिक्कीसारखी लागते, खूपच खमंग आणि टेस्टी होते. तर या वडीला वेळही खूप कमी लागतो आणि झटपट आपण जास्त प्रमाणातही अशा प्रकारची वडी बनवू शकतो. तर यावेळी तिळगुळाच्या समारंभाला तुम्ही अशा प्रकारची तिळगुळ वडी बनवून नक्की पहा. तर कृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एका बोर्डला तूप लावून ठेवणार आहोत. तूप आणि लाटण्याला सुद्धा तूप लावून ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्याला वडी थापण्यासाठी बेसिक जी तयारी करून ठेवायची असते ती आपण आधीच करून ठेवायची आहे. तर या ठिकाणी मी चॉपिंग बोर्डवरतीच वडी थापणार आहे. त्यासाठी मी बोर्डला आणि लाटण्याला अशा प्रकारे तूप लावून ठेवलेलं आहे. तर ही तयारी झाल्यानंतर आपण आता कृतीला सुरुवात करूया. तर कढईमध्ये आपण सुरुवातीला 1 कप एवढे तीळ घ्यायचे आहेत. तर हे गावरान तीळ घेतलेले आहेत, म्हणजेच अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत. तुम्ही पांढरे तीळ घेतले तरीसुद्धा चालू शकतं. तीळ कोणत्याही प्रकारचे असू दे, प्रमाण तुम्ही याच पद्धतीनं ठेवा. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला तीळ हे खमंग भाजून घ्यायचे आहेत. म्हणजेच तीळ भाजताना मीडियम गॅस ठेवून आपण तीळ हे तडतड उडेपर्यंत असे भाजायचे आहेत. म्हणजे सर्व बाजूने एकसारखं हलवत आपल्याला तीळ हे भाजून घ्यायचे आहेत. तीळ जेवढे खमंग भाजू तेवढीच वडी ही चवीला खमंग आणि खुसखुशीत होते. 2 ते 3 मिनिटं तरी आपल्याला तीळ भाजण्यासाठी लागू शकतात. तीळ भाजताना आपण गॅस हा मोठा ठेवायचा नाही, मीडियम गॅसवरतीच खमंग असे तीळ भाजून घ्यायचे आहेत. दोन मिनिटं झालेली आहेत आणि तीळ आपले छान भाजले गेलेले आहेत. तर आता आपण हे तीळ एका ताटामध्ये काढून ठेवणार आहोत आणि याच कढईमध्ये आपण गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 1 कप एवढा चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. तुम्ही साधा गूळ घेतलात तरीसुद्धा चालू शकतं. तरीसुद्धा वडी इतकीच खमंग आणि खुसखुशीत होते. तर आता पहिल्यांदा गूळ आपण वितळवून घ्यायचा आहे. त्यासाठी गूळ घेतानाच आपण विळीवरती कापून घ्यायचा किंवा खिसणीवरती खिसून घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळला जातो आणि त्याचा पाक तयार होतो. तर या ठिकाणी आपण 1 चमचा तूप मिक्स करायचा आहे गूळ वितळवताना आणि मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला गूळ हा वितळवून घ्यायचा आहे. गूळ वितळवताना एकसारखा हलवून घ्यायचा, म्हणजे गूळ काळा पडत नाही आणि करपत नाही. तर या ठिकाणी आपण गुळामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे, कारण हा चिक्कीचा गूळ आहे आणि आपल्याला वडीच बनवायची आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पाणी मिक्स करणार नाही आहोत. तर 1 मिनिटभरातच आपला गूळ हा पटकन वितळला जातो. तर पहा, एकसारखं हलवून घेतच आपल्याला गूळ सुद्धा वितळवून घ्यायचा आहे. तर 2 मिनिटं झालेली आहेत आणि गूळ छान वितळला गेलेला आहे. आता यामध्ये एकही खडा राहिलेला नाही आहे. व्यवस्थित वितळल्यानंतर आपण याला 1 मिनिटभर तरी शिजवून द्यायचं आहे, म्हणजे ज्या गुळावरती फेस यायला सुरुवात होते. तर 1 मिनिटभर आपण अशाच प्रकारे ढवळतच याला शिजवून घ्यायचं आहे. तर गूळ शिजवताना आपण एकसारखा ढवळून घेणार आहोत, कारण ढवळलं नाही तर गूळ हाची शक्यता असते किंवा काळा पडण्याची शक्यता असते. तर पहा, गुळाच्या पाकावरती अशा प्रकारे फेस यायला लागलाय. तर आपण चेक करूया. तर अशा प्रकारे वाटीमध्ये पाणी घेऊन यामध्ये 2-3 थेंब गुळाचा पाक घ्यायचा आहे आणि याची घट्ट किंवा कठीण गोळी होते का हे पाहायचं. तर या ठिकाणी गोळी ही कठीण होत आहे आणि वाटीमध्ये टाकल्यानंतर त्याचा आवाज येत आहे. तर अशाच प्रकारचा पाक आपल्याला वडी बनवण्यासाठी लागणार आहे. तर या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आता आपण तीळ आणि बाकी सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत. तर यामध्ये वेलची पूड घालायची आहे. त्याचबरोबर भाजलेले तीळ सुद्धा घालूया आणि आपल्याला 2 टेबलस्पून एवढा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, पण घातलं तर छानच टेस्ट येते आपल्या वडीला. तर आता हे सर्व साहित्य आपण पटपट मिक्स करायचं आहे. मिक्सिंग हे फास्ट करायचं, कारण जेवढा पाक लवकर थंड पडतो तर पाक थंड पडण्यापूर्वीच आपल्याला याची वडी करून घ्यायची आहे.
त्यासाठी मिक्सिंगची प्रोसिजर ही फास्ट करायची. तर पहा, मिक्सर हे आपलं तयार आहे. तर आपण हे आता पाटावरती थापून घेणार आहोत. कढई गरम असल्यामुळे हे मिक्सिंग पटपट होऊन जातं. तर आता ज्या पाटाला आपण तूप लावून ठेवलं होतं त्याच्यावरती हे मिक्सर काढून घ्यायचं आहे. तर उलटण्याला लागलेलं मिक्सर सुद्धा मी चमच्याने काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे सर्व गोळा लाटण्याने लाटून घ्यायचा आहे. जेवढा वडीचा थिकनेस आपल्याला हवा आहे त्या पद्धतीने आपण हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी लाटण्याला थोडंसं मिश्रण लागलेलं आहे, ते काढून घेऊया. तर जसं जसं हे मिश्रण थंड व्हायला लागतं तसं तसं वडी आपली बनायला सुरुवात होते, म्हणजेच घट्ट यायला सुरुवात होते. तर हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे. आता यावर आपण सुक्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. वरून असा खीस लावला तर वडी दिसायलाही सुंदर दिसते आणि टेस्टमध्येही खूप सुंदर लागते. आता हा खीस सुद्धा आपण एकदा लाटण्याने लाटून घेणार आहोत. आणि सर्व बाजूने एकसारख्या जाडीला होईल अशा प्रकारे वडीचं मिश्रण आपण पसरवून घ्यायचं आहे. तर या प्रकारे आता आपलं वडीसाठी मिश्रण पसरवून झालेलं आहे. तर आपण गरम असतानाच याला काप देणार आहोत, म्हणजे याची वडी पाडून घेणार आहोत. कारण मिश्रण थंड झाल्यानंतर कापणं अवघड जातं. त्यासाठी मिश्रण गरम असतानाच आपल्याला अशा प्रकारे उभ्या आणि आडव्या रेषा मारून चौकोनी आकारामध्ये वडी कापून घ्यायची आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तिळाचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश असायला हवा, कारण तीळ हे स्निग्ध त्याचप्रमाणे उष्णही असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला पुरेशी उष्णता आणि स्निग्धता देण्याचं काम हे करत असतात. तर या प्रकारे आता वडी कापून झालेली आहे. तर आपण याला 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित थंड करून घेऊया आणि त्यानंतरच आपण ही वडी बोर्डपासून सोडवून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर वडीचा आकार हा व्यवस्थित राहतो, त्यासाठी गरम असताना याला अजिबात हलवायचं नाही. आता 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर अशा प्रकारे आपली वडी ही बोर्डपासून वेगळी होते आणि आपण एकसारख्या वड्या काढू शकतो. जर तुम्हाला जास्त प्रमाणात वडी बनवायची असेल तर तुम्ही मिश्रण मोठ्या पाटावरती सुद्धा थापून घेऊ शकता. तर या प्रमाणात आपण मिश्रण बनवलं तर वडी खूपच छान होते, खुसखुशीत होते, खमंग होते आणि टेस्ट तर फारच सुंदर येते. तर पहा, आपल्या तिळगुळाच्या वड्या आता तयार आहेत. आणि या प्रकारे हळदी कुंकवाला आपण तिळगुळाच्या वड्या करून आपल्या मैत्रिणींना तिळगुळ वडी देऊन खुश करू शकतो आणि आपल्या हळदी कुंकवाचा आनंद द्विगुणित करू शकतो. तर ही वडी महिनाभर छान टिकते सुद्धा. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया नवीन आणि सुंदर अशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.